नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग च्या परीक्षेसंदर्भात, सेवा शर्ती संदर्भात यांना मिळणारे अलाउन्सेस, सॅलरी इत्यादी विषय आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो, हा जो मी आज व्हिडिओ बनवत आहोत हा कंप्लीट सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन अँड ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास या परीक्षे आणि या संवर्गा संदर्भातलाच आहे मित्रांनो। यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला होता, वॉन्ट टू बिकम अ जज, आणि त्या व्हिडिओमध्ये न्यायिक सेवेसंदर्भात, त्यांच्या सेवा शर्ती संदर्भात ची चर्चा केलेली होती। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपण तो बघू शकता मित्रांनो। आजच्या या व्हिडिओमध्ये परीक्षेची तयारी कशी करायची, सुरुवातीपासून त्याचं नियोजन कसं करायचं या विषयावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। आणि एक मोटिवेशनल फॅक्टर म्हणून सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनला सॅलरी किती मिळत असते, अलाउन्सेस काय आहे मित्रांनो। मी यापूर्वीचा जो व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओ नंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला, त्या निकालाच्या अनुषंगाने राज्य शासनाने गव्हर्नमेंट रेझोल्युशन पास केलं आणि त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा नोटिफिकेशन काढलेत आणि न्यायाधीशांना कोणकोणत्या सुविधा लागू करायच्या, त्याच्या अटी शर्ती काय राहील या संदर्भाचे सर्व दिशा निर्देश दिलेले आहेत। तर मित्रांनो, आपल्याला मी दाखवणार ॲक्च्युअल गव्हर्नमेंट रेझोल्युशन वेअर बाय द पे फिक्सेशन वॉज डन, ॲक्च्युअल गव्हर्नमेंट notification issued in this regard. So I will be using both languages, English as well as Marathi. Marathi is compulsory for this post. Likewise, English is also equally important and compulsory for this post. आणि म्हणून मी दोन्ही भाषेचा आजच्या या व्हिडिओमध्ये वापर करणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम बघूया की सॅलरी स्ट्रक्चर काय आहे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनचा, त्यानंतर अलाउन्सेस संदर्भातलं गव्हर्नमेंट रेझोल्युशन काय आहे, काय काय सुविधा आपल्याला उपलब्ध होऊ शकतात, होणार वन्स यू बिकम सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन। तर आपण ॲक्च्युअल गव्हर्नमेंट रेझोल्युशन बघूया। तर चला मित्रांनो, मी आपल्याला घेऊन चालतो गव्हर्नमेंट रेझोल्युशन आणि हे सगळे स्वतः आपण वाचू शकता। तर मित्रांनो, पे स्ट्रक्चर आणि अलाउन्सेस बघण्यापूर्वी आपण जरा बघूया मागील वर्षीची जाहिरात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षेच्या, त्यामध्ये सविस्तर काही माहिती दिलेली आहे। कारण आपले बरेचसे व्ह्युअर्स हे न्यू कमर्स आहेत, दे हॅव जस्ट रिसेंटली पास द एक्झामिनेशन ऑफ LLB, आणि मग त्यांच्या माहितीसाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त असावा या दृष्टिकोनातून मी ही माहिती त्यांच्या पण लक्षात यावी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो। तर मित्रांनो बघा, सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन परीक्षेसाठी पात्रता जी आहे आपल्याला दिसून येईल, नवीन विधी पदवीधर, किमान वय 21 आहे, आणि अमागास असेल तर कमाल वय 25 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 30 इयर्स, आणि क्वालिफिकेशन जे आहेत LLB डिग्री, आणि सदर पदवी जी आहेत प्रत्येक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण करून पदवी प्राप्त केली पाहिजे, आणि विधी पदवीचे अंतिम वर्ष किंवा विधीमधील पदव्युत्तर म्हणजे LLM 55% पाहिजेत। हा एक कॅटेगरी झाली, आपण यांना म्हणतो फ्रेशर्स, दे आर जस्ट फ्रेशर्स। आणि जे दुसरी जी कॅटेगरी आहे मित्रांनो, वकील, अटर्नी किंवा अधिवक्ता, म्हणजे दोज हू हॅव रजिस्टर्ड देमसेल्फ टू बी ॲडव्होकेट्स, मग त्यांची विधी शाखेतील पदवी, त्यांच्यासाठी वय किमान तर वय मित्रांनो सगळ्या ठिकाणी सारखंच राहील 21 इयर्स, आणि यांच्यासाठी मात्र वयाची मर्यादा जास्त आहे कारण त्यांना 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे। अमागासांसाठी 35 आणि मागासवर्गीयांसाठी 40 विधी शाखेतील पदवी प्लस मुंबई उच्च न्यायालय किंवा त्यास दुय्यम असलेल्या न्यायालयात, म्हणजे जिल्हा न्यायालय असो, तालुक्याचे न्यायालय असो, इथे 3 वर्षाचा वकिलीचा व्यवसाय, किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर या पदावरील महाराष्ट्रातील सेवा न्यायालयीन व्यवसाय म्हणून समजली जाईल, म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युटर जरी असेल तरी। आणि तिसरी कॅटेगरी म्हणजे ह्या 2 कॅटेगरी झाल्यात, एक तर फ्रेशर्स आहेत, दुसरे ॲडव्होकेट्स आहेत।
अटर्नी किंवा अधिवक्ता. मित्रांनो, आपल्या विदर्भामध्ये अटर्नी म्हणजे वकिलांचे जे कारकून असतात, क्लर्क्स ऑफ ॲडव्होकेट, त्यांना अटर्नी म्हणून संबोधल्या जात असते. ते यामध्ये नाहीत. तर ॲडव्होकेट्स ॲक्टच्या पूर्वी जे प्रोव्हिजन्स होत्या त्यामध्ये जे रजिस्टर्ड झालेले होते अटॉर्नीज, त्यांच्यासाठी हा अटॉर्नी शब्द आहे. आणि तिसरी जी आता मित्रांनो कॅटेगरी आहे सेवा, म्हणजे न्यायालयात जे मिनिस्ट्रियल स्टाफ आहे त्यांच्यासाठी किमान तर 21 इयर्स आहे. मात्र अमागास असेल तर 45 वर्ष आणि मागास वर्गीय असेल तर 50 वर्ष. LLB या सर्वांमध्ये कंपल्सरी आहे. आणि हे जे नोकरदार वर्ग जो आहे याच्यामध्ये किमान जिल्हा न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात मिनिस्ट्रियल स्टाफ म्हणून 3 वर्षाची सेवा होणे आवश्यक आहे मित्रांनो. आता आपण महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेचे ज्ञान, जसं मी आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं आहे, मराठी भाषेचे ज्ञान हे कंपल्सरी राहणार आहे. असं असताना सुद्धा बरेचसे बाहेरच्या राज्यातील लोक येतात, महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेतात आणि शिकता शिकता मराठी पण ते बोलायला लागतात. आणि परिणामी MPSCची परीक्षा देऊन ते महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये आलेले आहेत असं आपल्याला बघायला मिळेल. अनुभवाचा पुरावा वगैरे ह्या तर बाबी आपण बघू शकता. आता बघा, परीक्षेचे जे टप्पे राहणार आहे मित्रांनो, पूर्व परीक्षा 100 गुणाची आहे, मुख्य परीक्षा 200 गुण आणि मुलाखत 50 असा पॅटर्न राहील. पूर्व परीक्षेचे स्वरूप आहे टोटल 100 मार्क्स आणि माध्यम आहे इंग्रजी. अभ्यासक्रम बघूया. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, ज्याला CRPC म्हणतो आपण, CPC सिव्हिल प्रोसिजर कोड, एव्हिडन्स ऍक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट, लिमिटेशन ऍक्ट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, इंडियन पिनल कोड, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेल ऑफ गुड्स अँड पार्टनरशिप ऍक्ट. म्हणजे इथे 10 जरी कॅटेगरी दिसल्या तरी टोटल जे ऍक्ट्स होतात, ऍक्ट आणि कोड मिळून 12 होतात मित्रांनो. कारण लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट इथे जरी म्हटलं पण सेल ऑफ गुड्स ऍक्ट हा स्वतंत्र ऍक्ट आहे आणि पार्टनरशिप ऍक्ट पण वेगळा आहे. आता नंतर मुख्य परीक्षेकडे आपण वळूया. 200 गुण आहेत आणि त्यामध्ये सिव्हिल आणि क्रिमिनलचे 2 पेपर, असे वेगवेगळे 2 पेपर असणार आहे. सिव्हिलमध्ये CPC, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेल ऑफ गुड्स ऍक्ट, पार्टनरशिप ऍक्ट. आणि क्रिमिनलमध्ये इंडियन पिनल कोड, एव्हिडन्स ऍक्ट, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, अॅट्रॉसिटीज ऍक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट अँड सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन ऍक्ट, कायदेविषयक ताज्या घडामोडी, ज्याला आपल्याला AC रायटिंग म्हणतात, रिसेंट डेव्हलपमेंट इन द फील्ड ऑफ लॉ, त्यावरचा AC लिहावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने तो सिलेबस मांडण्यात आलेला आहे. आणि या व्यतिरिक्त मित्रांनो आपल्याला लिगल फ्रेजेस, लिगल मॅगझिम्स वाचून ठेवावं लागेल, एसे रायटिंगसाठी वाचून ठेवावं लागेल, ज्युरिस्प्रुडेन्शियल आस्पेक्ट आपल्याला बघून ठेवावं लागेल, कारण त्यामधून सुद्धा प्रश्न विचारले जात असतात. आणि नंतर मुलाखतीचा टप्पा येत असतो. तर मित्रांनो, ही होती जाहिरातीनुसार शैक्षणिक पात्रता, अनुभवाचा पात्रता आणि सिलेबस. मित्रांनो, आता आपण जाऊया नेक्स्ट टप्पा म्हणजे पे स्ट्रक्चरचा. मित्रांनो, हा आहे गव्हर्नमेंट रेझोल्युशन डेटेड 27 सप्टेंबर 2022. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे माननीय PV रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित वेतन लागू करण्याबाबतचा GR आहे. विधी व न्याय विभाग नेहमी GR काढत असतात. हा मित्रांनो, दिस इज सेकंड ज्युडिशियल पे कमिशन. जसं शासकीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग आहे, हा आयोग न्यायिक अधिकाऱ्यांना लागत नाही. लेट इट बी क्लिअर. न्यायिक अधिकाऱ्यांनाचा हा स्वतंत्र असा आयोग आहे. पहिले जसं शेट्टी कमिशन होतं, नंतर पद्मनाभन कमिटी होती, आणि हा जो आहे सेकंड नॅशनल ज्युडिशियल पे कमिशन आहे. त्यांनी रिकमेंडेशन केलेल्या असतात, मग ते लिटिगेशन चालू आहे उच्च न्यायालयात, ते डायरेक्शन देतात, त्यानुसार पुढील कारवाई होत असते मित्रांनो. तर या GR नुसार आपण बघूया सुधारित वेतन श्रेणी. आपण आता यापूर्वी जाहिरात बघितली, त्यामध्ये पे स्ट्रक्चर जो दिलेला होता तो हा होता मित्रांनो, 27,700 वेतन श्रेणी. परंतु आता ती बदललेली राहील. आणि मित्रांनो बघा, हा जो टेबल मी आपल्याला दाखवतो, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पहिले, म्हणजे आपल्याला आता हा स्ट्रक्चर लागू होईल. एंट्री लेवलला 77 वर्ष पहिले. मग हा दुसरा जो टप्पा आहे हा कशाचा आहे,
तर मित्रांनो, आपल्याकडे अशी व्यवस्था आहे की ACPS म्हणजे आश्वासित प्रगती योजना, अश्युअर्ड करिअर प्रोग्रेशन स्कीम. 5 वर्ष ज्या न्यायिक अधिकाऱ्याची सेवा झालेली असते, सेवाकाळ चांगला असतो, त्यांना 3 आगाऊचे इन्क्रिमेंट मिळत असतात. मग त्यांचं पे स्ट्रक्चर असं राहील 5 वर्षानंतर. आणि दुसरी 10 वर्षानंतर, तेव्हा त्यांचा पे स्ट्रक्चर हा राहील 1,11,000. 2 टप्पे असतात त्यांना. आणि साधारणतः 2 झाल्यानंतर ते प्रमोशनच्या कॅडरमध्ये जात असतात. सिव्हिल जज, सिनियर डिव्हिजनकडे त्यांची होत असतात. म्हणून सिनियर डिव्हिजनचा पे स्ट्रक्चर आहे मित्रांनो 1,11,000 पासून सुरुवात झाली. जुना हा बघा. आता इथून आणि मित्रांनो, सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनला ACPS लागू होत असते, तेव्हा हा पे स्ट्रक्चर वाढत असतो. आपला विषय हा फक्त सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनचा असल्यामुळे बाकी आपल्याला बघण्याचं कारण नाही. तर हा पे म्हणजे हा पे राहील. यावर डिअरनेस अलाउन्सेस असतात, DA. म्हणजे आता साधारणतः आपण धरून चालू की जानेवारीमध्ये 50% पर्यंत तो जाईल. म्हणजे 77,000 प्लस त्याचे 50% ॲड होईल. आणि मित्रांनो, मग त्यानंतर सुरू होत असतात अलाउन्सेस. मित्रांनो, हे आहे अलाउन्स बाबतीतला गव्हर्नमेंट रेग्युलेशन 6/2/2024 ला आलेला आहे. आणि तेच नॅशनल ज्युडिशियल पे कमिशनच्या शिफारसीनुसार भत्ते व तदनुषंगिक बाबी लागू करण्याबाबत. तर आता आपण हे बघूया मित्रांनो, काय काय मिळणार आहेत. घर बांधणी अग्रिम, हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स. म्हणजे ज्या न्यायिक अधिकाऱ्यांना फ्लॅट घ्यायचा असेल, घर बांधायचं असेल, तरी त्यांना हाऊस बिल्डिंगसाठी ॲडव्हान्स अमाऊंट मिळेल. त्यांना लोन पण मिळेल. आणि लोनचं व्याज नॉमिनल इंटरेस्टवर आपल्याला हे लोन मिळत असते. आणि आपल्या पगारातूनच ती कपात होत असते. म्हणजे बँकेतून लोन घेण्याची काही गरज नाही. बँकेपेक्षा कमी व्याज दरावर हे लोन असेल. आणि हे तर हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स मिळत आहे मित्रांनो. दुसरा, मुलं जे असतात, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सेस लागू केलेले आहे. म्हणजे 2,250. आणि जर एखाद्याचा मुलगा वसतिगृहात शिकत असेल तर 6,750 त्यांना मिळणार आहे. आणि जेव्हा DA वाढेल, 50% होईल, त्यावेळेस ही रक्कम सुद्धा वाढत जाईल. म्हणजे आता जसं मी सांगितलं की 50% DA आता होतच आहे, म्हणजे हे वाढण्याची शक्यता राहील. सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स पूर्वी मिळत होते मित्रांनो, आता ते बंद करण्यात आलेले आहे. अतिरिक्त म्हणजे कार्यभारासाठी विशेष भत्ता. म्हणजे एखादं कोर्ट जेव्हा सुट्टीवर जात असते, रजेवर जात असतात न्यायिक अधिकारी, त्यांचा चार्ज दुसऱ्या न्यायिक अधिकाऱ्याकडे ठेवला जात असतो. अशा न्यायिक अधिकाऱ्याने 10 दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी जर काम केलेलं असेल तर त्यांना 10% कमाल मर्यादित भत्ता यांना देण्याची तरतूद केलेली आहे. वाहतूक व इंधन हा महत्त्वाचा आहे. आणखी पूर्वी तर मित्रांनो, मोठ्या शहरांमध्ये 75 लिटर पेट्रोल मिळायचं आणि तालुक्या लेवल छोटी शहर असेल तर 50 लिटर पेट्रोल होतं. आता मात्र त्यामध्ये बदल करण्यात आलेला. आणि जे न्यायिक अधिकाऱ्यांकडे स्वतःची कार नसेल तर त्यांना पूल कारची व्यवस्था होती, ज्याच्यामध्ये 2-3 न्यायाधीश 4 न्यायाधीश मिळून जाणे येणे करायचे. आता त्यामध्ये मित्रांनो, जर आपल्याकडे कार असेल तर सरळ मोठ्या शहरांमध्ये 100 लिटर पेट्रोल आणि छोट्या इतर भागात 75 लिटर पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल, हे आपल्याला मिळेल. आणि दरमहा चालकाच्या खर्चापोटी वाहन दुरुस्तीसाठी म्हणून 10,000 रुपये मिळेल. आणि 2021 पासून हे तर रक्कम 13,500 वाढीव दराने लागू राहील. म्हणजे बघा, आता ट्रान्सपोर्ट अलाउन्सेसमध्ये हा ॲड आहे, ही मात्र पूर्वी कधीही नव्हती. पेट्रोल अलाउन्स रक्कम वाढली. आणि जर एखादी शासकीय कार वापरत असेल तर त्याबद्दल काय करावं याची पण इथे तरतूद केलेली आहे. DA तर केंद्र सरकारप्रमाणेच लागू होत असतो. अर्न लिव्ह म्हणजे आपल्याला वर्षाला 30 लिव्ह मिळत असतात. तर दर 2 वर्षांनी आपण 30 दिवसाच्या रजा रोखी करून, म्हणजे आपण त्या विकू शकतो. म्हणजे आपल्याला 1 महिन्याचा पगार मिळत असतो. 2 वर्ष आपण काम केलं आणि आपल्या जर 30 EL बॅलन्स असेल तर ही रक्कम मिळेल. LTC लिव्ह ट्रॅव्हलिंग कन्सेशन जे असतात ते 10 दिवसाची रजा पुन्हा इन ॲडिशन मिळेल मित्रांनो. वीज आणि पाणी म्हणजे विजेचं बिलाची 50%,
पाण्याचं बिल 50% आपल्याला मिळेल, त्याची मर्यादा इथे दिलेली आहे. हायर क्वालिफिकेशन अलाउन्स म्हणजे LLM होऊन आहात तर आपल्याला 3 इन्क्रीमेंट मित्रांनो जास्त मिळणार आहेत. जर एखाद्याने PhD केली असेल त्यांना सुद्धा आणखी एक आगाऊ वेतनवाढ अनुज्ञेय राहणार आहे. तर मित्रांनो या व्यतिरिक्त बाकी इतर ज्या बारीक गोष्टी आहेत त्या आपण GR मधून बघू शकता. डोंगराळ भागात जर काम करत असेल तर त्यांना हा भत्ता सुद्धा लागू केलेला आहे. आणि होम ऑर्डरली म्हणजे घरी काम करणाऱ्या व्यक्तीसाठी म्हणून हा अलाउन्स, जिल्हा न्यायाधीश असेल तर त्यांना 10,000 रुपये, दिवाणी न्यायाधीश असेल तर 7,500. तर आपला विषय आहे 7,500चा होम ऑर्डरली. आणि यासाठी फक्त त्यांनी सर्टिफिकेट द्यायचं की मी होम ऑर्डरलीचे पैसे वेळोवेळी देतो, बस त्यांना हा रक्कम मिळेल. हाऊस HRA म्हणतात, हाऊस रेंट अलाउन्सेस अँड रेसिडेन्शियल क्वार्टर. शासकीय क्वार्टर देणे हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. जर नसेल तर त्यांना HRA मिळत असतो. आणि मर्यादा सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनची 2,000 चौरस फुटाचं घर अशी आकारणी केलेली आहे. म्हणजे क्षेत्र असलेलं घर ते ऑक्युपाय करू शकतात. याच्या व्यतिरिक्त फर्निचर ही महत्वाची तरतूद यावेळेस इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. न्यायिक अधिकाऱ्यांना 5 वर्षातून एकदा 1.25 लाख रुपये फर्निचर करिता व 55 लाख AC करिता मिळणार आहे मित्रांनो. 5 वर्षातून ब्लॉक इयर आहे, त्याची कॅटेगरी पण त्यांनी ठरवलेली आहे. LTC म्हणजे आपल्याला जसं भारत भ्रमण करायचं असेल 3 वर्षाच्या गटामध्ये 2 वेळा, आपल्याला HTC म्हणजे हाऊस ट्रॅव्हलिंग अलाउन्स आपल्याला कन्सेशन मिळत असते. आपल्या स्वतःच्या गावाला जाण्यासाठी जेव्हा आपण कारने जाणार असेल तर त्याची पण प्रतिपूर्ती होत असते. याच्या व्यतिरिक्त मेडिकल अलाउन्सेस, दरमहा 3,000 रुपये वैद्यकीय भत्ता मिळणार आहेत. निवृत्ती धारकांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आपल्याला सांगतो जे यामध्ये नमूद नाही, जरी ती तर सगळ्याच शासकीय अधिकाऱ्यांना अवेलेबल आहे फॅसिलिटी, की जर आपण आजारी पडलात आणि ते लिस्टेड आजार आहेत त्यामध्ये जर आपल्याला काही भरती व्हावं लागलं, ऑपरेशन झालं, यासाठी जो आलेला खर्च आहे याची प्रतिपूर्ती म्हणजे आपण खर्च करायचा, मग ते रिएम्बर्समेंट शासन करत असते. न्यूजपेपर अँड मॅगझिन अलाउन्सेस सुद्धा आहे. प्रतिमाह 1,000 रुपये जिल्हा न्यायाधीश व 750 रुपये आपण सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन किंवा सिनियर डिव्हिजन. रोब अलाउन्स आपला जो पोशाख असतो, युनिफॉर्म जो त्याला 3 वर्षातून 12,000 रुपये मिळतील. कोट आहे, गाऊन आहे, बँड आहे, हे सगळे घेण्यासाठी. स्पेशल पे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क म्हणजे आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम करत असेल, जसे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज असेल तर यांना 7,000 रुपये अधिकचे मिळतील. आणि बाकीचे डिस्ट्रिक्ट जजेस 3,500. आणि आणखी आपला विषय आहे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन तर यांना 2,000 रुपये मिळतील. सॅम्च्युरी अलाउन्स जिल्हा न्यायाधीश असेल तर 8,800, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ तर 3,800 मित्रांनो. टेलिफोनची फॅसिलिटी मिळणार आहे दरमहा जिल्हा न्यायाधीशांना एवढी, आणि न्यायिक बाकीच्या लोकांना 1,000. आणि मोबाईल घेण्यासाठी सुद्धा मित्रांनो इतर 20,000 रुपये 3 वर्षातून एकदा आपल्याला मोबाईलसाठी सुद्धा मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त वापरकर्ता शुल्क म्हणून प्रतिमाह 2,000 रुपये आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनला 1,500 रुपये मिळतील. याच्या अटी शर्ती लिहिल्या. प्रवास भत्ता व बदली म्हणजे ट्रॅव्हलिंग, जेव्हा ट्रॅव्हलिंग आपली बदली होत असते त्यावेळेस आपल्याला त्याचा एक जवळपास 1 महिन्याची सॅलरी एवढा रक्कम मिळत असते. आणि त्यामध्ये प्रवास जो किती किलोमीटर आहे, आपण किती दोनदा जाऊन आलात, कुटुंबाचे कोण सदस्य गेले होते हे सुद्धा लक्षात घेऊन त्याचे सुद्धा आपल्याला प्रतिपूर्ती होत असते. या गव्हर्नमेंट रेझोल्युशनला इफेक्ट कसा द्यायचा त्याकरिता म्हणजे उच्च न्यायालयाने 17 फेब्रुवारी 2024ला एक सर्क्युलर काढलेला आहे आणि त्याला सर्क्युलेट केलेलं आहे. यामध्ये मात्र जो आपण यापूर्वी जो बघितलेला गव्हर्नमेंट रेझोल्युशन आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजेत, काय अटी शर्ती राहील, यामध्ये या उल्लेख आहे. मित्रांनो ह्या सर्व्हिस जॉईनिंग केल्यानंतरचे विषय असतात. तर या कोणाला हाऊस बिल्डिंग अलाउन्स देताना काय काळजी घ्यायची, चिल्ड्रन एज्युकेशनसाठी काय काळजी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. वाहन चालक अलाउन्सेससाठी करताना काय
डॉक्युमेंटेशन राहील, याच्या या अटी शर्ती लिहिलेल्या आहे मित्रांनो. महत्त्वाचं म्हणजे इथे न्यायाधीशांना आता त्यांच्या स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकल जरी असेल तर त्यांना आपल्या गाडीच्या डाव्या बाजूला एक जज म्हणून लिहिण्याची अनुमती या सर्क्युलरमध्ये दिलेली आहे. ऑल ज्युडिशियल ऑफिसर्स शाल बी ॲट लिबर्टी टू मेन्शन जज ऑन देअर प्रायव्हेट व्हेकल्स ऑन द लोअर लेफ्ट साईड ऑफ दी विंडस्क्रीन. ही मात्र पूर्वी नव्हती. पूर्वी या उलट असं वेगळं सर्क्युलर होतं की न्यायाधीश लिहायचं नाही असं सर्क्युलर होतं. मात्र आता तो बदल करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या होत्या सर्व पे स्ट्रक्चर, अलाउन्सेस आणि त्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालयाने निर्गमित केलेले नोटिफिकेशन. तर मित्रांनो, आपण बघितलं गव्हर्नमेंट रेग्युलेशन, सॅलरी संदर्भातलं, अलाउन्सेस संदर्भातलं आणि नोटिफिकेशन्स. यावरून मात्र एक निश्चित होत असते की सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनला मिळणारी सॅलरी ही काही कमी नाही. इट इज फार बेटर दॅन एनी अदर जॉब. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये एवढी सॅलरी, एवढे अलाउन्सेस मिळणारी मला दुसरी कोणती नोकरी दिसून येत नाही मित्रांनो. आणि विशेष म्हणजे ही जी सेवा आहे, न्यायिक सेवा आहे, इथे कोणाचं इंटरफेरन्स नाही. स्वतंत्रपणे काम करणे, प्रामाणिकपणे काम करण्याची संधी, समाजाची सेवा करण्याची संधी या सेवेतून आपल्याला प्राप्त होत आहे मित्रांनो. मी आपल्याला सॅलरी स्ट्रक्चर, अलाउन्सेस दाखवण्याचा माझा हाच हेतू होता की आपल्याला मोटिवेशन मिळावं. पूर्वी अशी चर्चा चालायची की नाही, न्यायाधीशांचे पगार फार कमी आहेत, चांगले लोक जात नाही, मेरिटोरियस लोक जात नाही. पण मित्रांनो, आता दिस इज नॉट दी ट्रू पर्स्पेक्टिव्ह. कारण आता आपण बघितलं की आता सॅलरी रिस्पेक्टेबल आहेत, अलाउन्सेस चांगले आहेत, संपूर्ण जबाबदारी आपली व आपल्या कुटुंबाची आता शासनाने घेतलेली आहे असं आपल्याला या गव्हर्नमेंट रेग्युलेशनवरून दिसून येते. आणि मित्रांनो, ही सॅलरी वाढतच जाणार आहे, कमी होणार नाही. त्यामुळे सॅलरी किंवा अलाउन्सेस कमी आहे असा हा म्हणण्याचा प्रश्न राहणार नाही. ही तक्रार आता मुळात संपलेली आहे. तर मित्रांनो, आता बघूया आपण परीक्षेची तयारी. मुख्य मुद्दा, या परीक्षेची तयारी. इथे सिलेबस काय आहे हे आपल्याला मी दाखवलं. परीक्षेचा पॅटर्न काय आहे हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आता आपण बघूया मग तयारीला लागावं लागेल. मित्रांनो, आपण तयारीला केव्हा लागत असतो, जेव्हा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने ॲडव्हर्टाइजमेंट काढली आणि आपण फॉर्म भरला, त्यानंतर आपली तयारी सुरू होत असते. काही लोक फॉर्म भरल्यानंतर जेव्हा परीक्षेची तयारी जवळ जवळ येत असते तेव्हा तयारीला लागत असतात. आणि मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छितो, काही असे लोक आहेत जे फार सुरुवातीपासून LLB कंप्लीट होण्यापूर्वीपासून तयारीला लागत असतात. आपण कोणत्या कॅटेगरीत आहोत आपण विचार करावा. मित्रांनो, जर आपण ठरवलेलं असेल दॅट आय वॉन्ट टू बिकम अ जज, एंट्री लेवल जज म्हणजे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन अँड ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. मला सन्माननीय न्यायाधीश महोदयांचं एक भाषण आठवते जे आता माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. त्यांनी म्हटलं की मला उच्च न्यायालयाचा जज व्हायचं. आय वॉन्टेड टू बिकम अ जज ऑफ द हायकोर्ट. सो ही वर्कड इन दॅट डायरेक्शन. Likewise, if you want to become a judge, then you must start taking steps in that direction. Unless you start taking steps, you will not get success. I'll be sharing with you, since I am associated with the law universities and the colleges. I am well aware that the students from final year, LLB final year, they start preparing themselves for upcoming examination of the civil judge junior division. म्हणजे LLB व्हायची आहे, पूर्ण डिग्री व्हायची आहे, तरी सुद्धा ते लोक अभ्यास करायला लागत असतात.
कारण त्यांनी डिसाईड केलेलं आहे दॅट ही ऑर शी वॉन्ट्स टू बिकम अ जज, सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन. आणि मित्रांनो, जर एंट्री लेवलला जसं LLB झाल्यानंतर एवढा पगार देणारी दुसरी शासकीय नोकरी आपल्याला दिसणार नाही. म्हणून जर नोकरी करायची असेल, ज्युडिशियल सर्व्हिस करायची असेल, तर ही सर्व्हिस अगदी उत्तम सर्व्हिस आहे. आणि म्हणून आपल्याला तयारीला लागायला पाहिजे. जेवढ्या लवकर होत असते तेवढ्या लवकर तयारीला लागणे जरुरी राहील. तर मित्रांनो, मग तयारीला लागणे म्हणजे काय, त्याचं आपल्याला नियोजन करावं लागेल. परीक्षेचा पॅटर्न आपल्याला माहित आहे. प्रिलिमिनरी होईल, मेन होईल, मग इंटरव्ह्यू होईल. यात सक्सेस कोणाला मिळते मित्रांनो? बघा, 100 मार्क्सचा पेपर आहे धरून चालू. 30 असे प्रश्न राहतील की जे कोणाला निराश करणार नाही, सर्वच पास होतील. LLB झाले आहे ना, मग 30 प्रश्नाचं उत्तर येणारच आपल्याला. नंतर पुढील 30% जे क्वेश्चन्स जे असतात ते असे लोक सोडवतील ज्यांनी थोडाफार अभ्यास केलेला आहे, LLB च्या नंतर थोडाफार अभ्यास केलेला आहे, रिझनेबल अभ्यास केलेला आहे. आणि नेक्स्ट 30% जे आहेत ते कोण लोक आहेत, ज्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे, पॉझिटिव्हली गुड, रिझनेबली गुड एफर्ट्स घेतलेले आहे, दिवसातून 3-4 तास दररोज अभ्यास केलेला आहे, असे लोक. मग मित्रांनो, हे झाले 90%. मग रिमेनिंग 10% कोण आहे? ते हेच लोक आहे मित्रांनो, जे सक्सेसफुल कॅन्डिडेट मधून ज्यांचं लिस्टमध्ये नाव येत असते. मग हे 10% लोक जे असतात, आणि मागचे जे आपण बघितली यादी 90%, हे 10% असे लोक असतात ज्यांनी हार्डवर्क केलेलं असते, ज्यांनी प्रोव्हिजन्स पाठ केलेल्या असतात, माहिती करून घेतलेली असते, कन्सेप्च्युअल स्टडी केलेला असतो, हार्डवर्क घेतलेलं असते. आणि 3-4 तासाचा अभ्यास नाही, तर मित्रांनो त्यांनी कधी 7 तास, कधी 8 तास अभ्यास केलेला असतो. इकडे फिरणे ते टाळलेलं असते. संपूर्णपणे परीक्षेसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं असतात. असे हे 10%. तर मित्रांनो, आपल्याला या 10% मध्ये जायचं आहे. परीक्षेमध्ये यश मिळवणं कठीण किंवा इम्पॉसिबल नाही, थोडंफार अवघड असते, परंतु त्यावर सुद्धा यू कॅन ओव्हरकम दिस. इट इज नॉट इम्पॉसिबल टू बिकम अ जज, टू क्लिअर द एक्झामिनेशन ऑफ सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला नियोजन करणे सुरू करावं लागेल. जेवढे बॅरॅक्स आपल्याला सिलेबसमध्ये आहेत, जे मी आपल्याला पूर्वी सांगितले, किती दिवसात किती बॅरॅक्स मी वाचणार. आपण कॉमेंट्री घेऊन खूप केस लॉज वाचण्याची सध्या गरज नाही. बॅरॅक्स आणि कन्सेप्च्युअल स्टडी आपला झाला पाहिजेत मित्रांनो. म्हणजे केवळ आठवण, मेमरी टेस्ट, यू डोंट गो थ्रू और डोंट गो बाय दॅट मेमरी टेस्ट. आपण जी प्रोव्हिजन वाचणार त्याची कन्सेप्ट आपली क्लिअर झाली पाहिजे. व्हॉट दॅट प्रोव्हिजन सेज, व्हाय इट वॉज इनकॉर्पोरेटेड इन टू द स्टॅच्यूट बुक. कन्सेप्ट आपली क्लिअर झाली तर आपल्याला केव्हाही कुठल्याही मार्गाने प्रश्न विचारो त्याचं उत्तर येईल. आणि आपण घोकमपट्टी पाठांतरण केलं विसरू शकता. त्यामुळे आपण फोकस करण्यात यावा. यू शुड फोकस ऑन द कन्सेप्च्युअल स्टडी रादर दॅन मेमरी टेस्ट. आणि म्हणून आपल्याला अशा पद्धतीने नियोजन करावं लागेल की मी या पर्टिक्युलर बॅरॅक्सला, पर्टिक्युलर ऍक्टला, पर्टिक्युलर सब्जेक्टला किती दिवस देईल. आणि मित्रांनो, आता मी आपल्याला सांगू इच्छितो की बऱ्याच जागा आता निघणार. गव्हर्नमेंटनी रिसेंटली एक नोटिफिकेशन काढलेलं आहे, ज्याद्वारे जागा ज्या आहेत ज्या वाढवलेल्या आहेत सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनच्या, सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनच्या सुद्धा जागा वाढवण्यात आलेल्या आहेत. परिणामी जिल्हा न्यायाधीश यांच्या पण जागा वाढवण्यात आलेल्या आहेत. परंतु सर्वात बेनिफिशियरी जर कोण होत असेल यामध्ये सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन. म्हणजे कसा मित्रांनो, जिल्हा न्यायाधीशाच्या जागा वाढल्यात म्हणजे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनच्या कॅडरमधले लोक प्रमोट होतील. ते प्रमोट झाले म्हणजे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनच्या कॅडरमध्ये वॅकन्सीज अवेलेबल होतील. त्या वॅकन्सीज अवेलेबल झाल्यामुळे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनच्या जे कॅडरमध्ये लोक आहेत काम करत ते प्रमोट होतील.
म्हणजे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनमध्ये वॅकन्सीज निर्माण झाल्या, म्हणजे ह्या निर्माण होणाऱ्या वॅकन्सी प्लस ॲडिशनल ज्या सँक्शन दिलेली आहे सरकारने आता त्या जागा, म्हणजे असा डबल बेनिफिशियरी सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनच्या कॅडरला राहणार आहे मित्रांनो. म्हणजे फार चांगली संधी आपल्याला येत आहे. परीक्षेचं नियोजन आजपासून सुरू करायला पाहिजेत. MPSCचं नोटिफिकेशन कधी येईल, ॲडव्हर्टाइजमेंटची डेट कधी येईल याचं वाट न बघता हा सिलेबस काय आपल्याला माहीत आहे. सिलेबसमध्ये थोडाफार बदल असू शकतो, कारण सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज रिसेंटली नोटिफाईड अ डेट फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ न्यू लॉज. 1 जुलै 2024 इज डिक्लेअर्ड टू बी द अपॉइंटेड डे. आणि म्हणून भारतीय न्याय संहिता, साक्ष अधिनियम हे जे आपले 3 अधिनियम आणि एक कोड जे पास केलेला आहे त्याबद्दल प्रश्न येऊ शकतात. तो सिलेबसमध्ये इन्कॉर्पोरेट होऊ शकतो जर ॲडव्हर्टाइजमेंट काही दिवसांनी आली तर मित्रांनो, नियोजन करताना आपण हे जसं मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विषयाला, प्रत्येक ॲक्टला दिवस देण्यात यावे आणि 1-2 दिवसाचा ग्रेस पिरियड ठेवावा. म्हणजे फॉर एनी रिझन इफ इट इज नॉट पॉसिबल टू स्टडी दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट ऑन दॅट पर्टिक्युलर डे, तर मग त्याला कुठेतरी ॲडजस्ट करता आलं पाहिजे. अशा पद्धतीने नियोजन करायचं की मी या 30 दिवसात एवढे बेअर ॲक्ट्स वाचेल. नंतर इम्पॉर्टंट टॉपिक्स, इम्पॉर्टंट सेक्शन्स वाचायचे हे नंतर सेकंड रीडिंग आपण करूया. मात्र पहिल्या रीडिंगमध्ये यू मस्ट गो थ्रू ऑल सेक्शन्स ऑफ द ॲक्ट्स अँड द कोड. You must know each and every section. Being a lawyer, being an advocate, for academic purpose, for examination purpose, then we will see the only relevant and important sections. म्हणून पहिला जो स्टडी आपण करणार ऍक्टचा किंवा कोडचा तो पूर्ण असायला पाहिजे. त्यानंतर महत्वाचे सेक्शनचा हा भाग सेकंड पायरी, मग आपण त्याला रिव्हिजन म्हणू, रिहर्सल म्हणू. तर अशा पद्धतीने आपण परीक्षेचं दिवसानुसार नियोजन करून अभ्यासाला लागायला पाहिजे मित्रांनो. मग आपण वाचन करतो, मग लिखाणाचं काय? मेनमध्ये तर आपल्याला रिटन टेस्ट राहणार आहे, त्यासाठी सुद्धा प्रॅक्टिस करणे जरुरी आहे मित्रांनो. जजमेंट रायटिंग आहे, एसे रायटिंग आहेत. आपण आपल्या एखादा विषय घ्यायचा, परीक्षेला न येताच लिहून बघायचं, लिहत चलावे आणि आपण जे काही लिहिलेलं आहे, एसे असो किंवा एखादं जजमेंट असो, त्यातल्या त्रुट्या आपण शोधायच्या. नसेल तर आपला एक चांगला मित्र असेल, आस्क हिम टू फाइंड आउट दी मिस्टेक्स इन माय जजमेंट और करेक्शन्स इफ एनी इन द जजमेंट. ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहेत काय, बिकॉज इट डज मॅटर. त्याला शोधायला लावायच्या. चांगला मित्र जो आपल्या त्रुट्या दाखवेल तो, त्याच्याकडून ते करेक्शन, मग आपण पुन्हा करेक्शन करायचे. आणि या सवयीमुळे एकतर भाषेवर प्रभुत्व मिळेल आणि आपली हँड रायटिंगची सवय होईल, स्पीड वाढेल. कारण मित्रांनो, परीक्षेमध्ये असं दिसून येते, मेन परीक्षेमध्ये, दॅट यू नो ए लॉट ऑफ थिंग्स but not possible to reduce into writing whilst going through the examination. मग कारण वेळचा अभाव पडत असतो. त्यामुळे हँड रायटिंगची सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करणे जरुरी आहे. आणि जे विद्यार्थी आहेत, just those who have come, just those who have passed the examination, they have good practice of handwriting, whereas those who are not in the practice of handwriting, they must do this exercise of handwriting. आपण लिहावं, एसेस लिहावे, जजमेंट्स लिहावे. तर अशा पद्धतीने आपण परीक्षेचं नियोजन करणे जरुरी आहे. मित्रांनो, काही लोक असे विचारतात की कोर्टात जाणे बंद करावे काय? दोज हू आर ॲडव्होकेट्स ब्रेक घ्यावं काय परीक्षेच्या तयारीसाठी, मग बंद करतात कोर्टात जाणे, सिनियरच्या चेंबर अटेंड करणे बंद करत असतात. मित्रांनो, when you are attending the court, that is also part of study. You learn something in the court. कोर्टात जातो,
कॉरिडॉरमध्ये आपण राहण्यापेक्षा कोर्टामध्ये बसून जर कोर्टाची प्रोसिडिंग ऑब्झर्व केली, दिस इज फॉर न्यू कमर्स, की एव्हिडन्स कसा रेकॉर्ड केला जात असतो ट्रायल कोर्टमध्ये, क्रॉस एक्झामिनेशन कशी घेतल्या जात असते, एक्झामिनेशन इन चीफ कशी घेतली जात असते. तर हा सुद्धा एक इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर स्टडी. मग जेव्हा आपल्याला वाटते की नाही कोर्ट ऑब्झर्वेशन इज नाव सफिशियंट इज इनफ, देन यू कॅन टेक ब्रेक फॉर फ्यू डेज फॉर स्टडी. अदरवाइज यू कॅन अटेंड द कोर्ट रेग्युलरली. At the same time you can study. You can carry your book with you for study purpose. Whenever you are studying any case, that is also a part of study that may be useful for the examination purpose. आणि म्हणून मी ब्रेक घेतलाच पाहिजे असं काही जरुरी नाही, बट इट डिपेंड्स. आपल्याला कोर्टामध्ये जाऊन सुद्धा अभ्यास होत असेल, व्हेरी गुड. नसेल होत, काही आपल्याला डिस्ट्रॅक्शन होत असेल, देन यू टेक रेस्ट, सम ब्रेक फॉर द पर्पज ऑफ प्रिपेअरिंग युअर सेल्फ फॉर द एक्झामिनेशन. मग यावेळेस आपल्याला सगळ्या परीक्षेची तयारी म्हणजे युद्ध पातळीवर करावं लागेल. यू मस्ट थिंक फ्रॉम ऑल अँगल्स. म्हणजे प्रकृती सुद्धा चांगली राहिली पाहिजेत, योग्य आहार, नियमित व्यायाम, प्रकृती बिघडली नाही पाहिजे, कारण त्यामुळे मेंटल डिस्ट्रॅक्शन होईल, अभ्यास होणार नाही. ह्या गोष्टीचा सुद्धा मेडिटेशन करणे, माइंड शार्प करण्यासाठी किंवा पीसफुली माइंड पीसफुल ठेवण्यासाठी, या सर्व गोष्टींचा जर आपण ची प्रॅक्टिस जर केली तर मला वाटते मित्रांनो आपल्याला ही परीक्षा क्रॅक करण्यापासून कोणी रोखणार नाही, जर आपण ठरवलेलं असेल तर. मला असं म्हणायचं नाही दॅट दोज हू आर नॉट डिझायरिंग ऑर एस्पायरिंग टू बी जजेस दे मस्ट कम इन दी सर्व्हिस. दिस इज नॉट दी ॲडवाइस फॉर देम. ज्यांना कोणाला जज व्हायचं आहे, इफ दे आर विलिंग टू बी जजेस फॉर देम, त्यांच्यासाठी हा माझे विचार जे मांडले मी त्यांच्याकरिता आहे. ज्याला कोणाला जज व्हायचं नाही त्यांनी यावं सेवेत असं मी म्हणत नाही. इट अल्टिमेटली इट इज अप टू यू. आपल्याला इंटरेस्ट काय आहे, कुठे आहे. प्रॅक्टिसिंगमध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये इंटरेस्ट असतो, कोणाला ज्युडिशियल सर्व्हिसमध्ये इंटरेस्ट असतो, कोणाला LLB करून सुद्धा आपल्याला माहित आहे बरेच लोक बिझनेसमध्ये आहेत, व्यवसाय करतात. काही लोक बिल्डर झालेले आहेत LLB झाल्यानंतर, काही लोक लँड डिलिंगचे व्यवसाय करत असतात. तर माझा आजचा जो विषय होता तो त्याच विद्यार्थ्यांसाठी, त्याच कॅन्डिडेटसाठी आहे दे आर ॲस्पायरिंग टू बी जजेस, त्यांच्यासाठी. कारण मला बरेच फोन कॉल्स येत असतात, बरेच लोक मला विचारत असतात, साहेब परीक्षा आहे, परीक्षेची तयारी कशी करायची. इंडिव्हिज्युअली आय ट्राय माय लेवल बेस्ट टू एक्सप्लेन देम. परंतु म्हटलं सर्वांना याची माहिती एका माध्यमातून जावी या उद्देशाने मित्रांनो मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो मला वाटते ही जी माहिती आहे ही आपल्याला जर पटली असेल तर आपण यावर विचार करावा, परीक्षेची तयारीचं नियोजन करावं आणि या दिशेने पावले उचलावी, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये यश मिळेल. माझ्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्याकरिता माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करावे, व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करावा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना ही माहिती पोहोचवावी, जेणेकरून ते परीक्षेसाठी तयारीला लागेल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.